नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ धाराशिवला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर धाराशिवला आमचा 200 गाड्यांचा ताफा जाईल. आपले सगळेच मराठा बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत. तर ज्येष्ठ मंडळी आणि इतर पदाधिकारी त्यांना भेटून निवेदन देतील. मुख्यमंत्र्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मी मागणी मराठा बांधवांच्या वतीने करतो, अशी भूमिका माझी स्पष्ट मांडलेली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आम्ही पण चाललो आहोत. बाकी सर्वांशी फोनवर संपर्क होईलच असंही यावेळी ते म्हणाले. नाही, निश्चितपणानं जवळपास एक 200 गाड्याचं ताफा त्या ठिकाणी सगळेच मराठा समाज बांधव जातील. आपले जी मराठा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ आहेत मंडळी ते त्यांना भेटून जे पदाधिकारी वगैरे ते त्या ठिकाणी निवेदन देतील आणि त्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती. आज पालकमंत्री आपल्या भेटीला येणार आहेत. तर त्यांनी भेट दिल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे का? त्यांनी शब्द दिल्याशिवाय आपण स्थगित करणार नाही. मुळात शासनाचं जे काही शासनाला मी कळवलं, आता माझी भूमिका मी अध्यक्षांकडे मांडली, सगळ्या पक्षांकडे मांडली, सगळ्या आमदाराला आज पत्र रवाना होते. आता ईमेलवर सुरुवात तिथं बसलो की आता त्याच धर्तीवरती त्यांनी दखल घेऊन यायला लागले. ते माझ्या मागण्या मी मांडलेले. आता त्यांना नेमकं काय म्हणायचं मला ऐकू दे. म्हणजे ते मला फक्त भेटायला येतो म्हणल्यानंतर मी सांगितलेलं आहे हे सगळे मराठा समाज बांधवांच्या अडचणी, आरक्षणाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा, हे सगळ्यात आता ह्याच्यावरती हे काही बैठका लावणार आहेत का किंवा भविष्यात काय निर्णय होईल म्हणणार आहेत का सगळ्या पक्षाची बैठक घेणार आहेत, काय करणार आहेत, ह्याच्यावरती सगळा सकारात्मक निर्णय चर्चा करूनच होईल ना. आता मला तर काय आणखीन त्यांनी नेमकं काय आहे काय नाही ती त्याची माहिती नाही. तिथं आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट होईल. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चालल्यात. मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखीन पण मी फोनवरती सगळ्यांना संपर्कात राहील सगळ्यांच्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लातूर विमानतळावर आगमन झाले असता प्रशासनाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे येत असून त्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर उतरल्यानंतर लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने परंडा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवाजी कापसे यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती दिली जाते. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे येत असून त्यांच्या या कार्यक्रमांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे. तर शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख नरसिंग अण्णा जाधव यांची मानसपुत्र म्हणून ओळख असलेले तथा उद्धव ठाकरे गटाचे कळंब तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांचा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार असून शिवाजी हे आपल्या हजारो समर्थकांसह परंडा येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी निघाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिरांडे पाडले असून याचा परिणाम धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघावर होणार आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केले जाते. राहुल गांधींनी परदेशात जाऊन जे वक्तव्य केले याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आरक्षणाच्या वक्तव्यामुळे समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधींच्या जे पोटात आहे ते ओठावर आले. त्यांनी देशातील सर्व नागरिकांची माफी मागावी ही आम्हा सर्वांची
मागणी आहे, अन्यथा आम्ही त्यांना स्वस्थ बसू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नाना, काय सांगाल, तुम्ही आंदोलन केलंय राहुल गांधींचं? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज राहुल गांधींच्या विरोधामध्ये राजव्यापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना राहुल गांधींनी जे वक्तव्य बाहेर देशात जाऊन केलं की आरक्षण बदललं पाहिजे, त्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आणि आरक्षण रद्द करण्यामुळं जे आमचे दलित बांधव आहे त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं निर्माण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर राहुल गांधीमध्ये जे अनेक दिवसापासून जे त्यांच्या पोटामध्ये होतं ते आज त्यांच्या होटावर आल्यामुळं आज आम्ही संपूर्ण शिवसैनिक लवकरात लवकर राहुल गांधीने देशाची सर्व आमच्या दलित बांधवांची या ठिकाणी माफी मागावी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि लवकरात लवकर जर राहुल गांधींनी या देशाच्या सर्व नागरिकांची जर माफी नाही मागितली ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि राहुल गांधीला या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसून देणार नाही. लवकरात लवकर राहुल गांधींनी या देशाची माफी मागावी त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले आणि या ठिकाणी राहुल गांधीचा जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण. जय भवानी, जय भवानी. अंदमान निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम असे नामकरण करण्यात आलंय. त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत गुलामगिरीच्या खुणा पुसल्या पाहिजेत, गुलामगिरीच्या खुणा पुसूनच टाकण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले पाहिजे, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असेही ते यावेळी म्हणाले. तर सोयाबीनबाबत फडणवीस म्हणाले की भारत सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क ही 20% वरून वाढवून 32.5% केली आहे. तर याचा थेट फायदा जो आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. ड्युटी 40 वरून 20 वर आणली आहे. तर कांद्याच्या कोणत्याही सक्तीचा फायदा होणार. कांद्याबरोबरच बासमती तांदळालाही निर्यात करण्याची परवानगी होती, मात्र निर्यात शुल्क होते ते 0वर आणले आहे. त्यामुळे आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एकंदरीत आपल्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मी पंतप्रधानांचे आभार मानतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर 20% और रिफाइंड पर 12.5 से 32.5% बढ़ाकर इंपोर्ट ड्यूटी लगाई है. इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान हैं वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है. साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है, प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है. इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा. और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही, लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी, उसको 0 कर दिया है. इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फायदा मिलने वाला है. कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है. मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. एकनाथ खडसे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, माझा प्रवेश झाला, मात्र अजूनही त्याची घोषणा झाली नाही. ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. सर, पोर्ट ब्लेयर का नाम बदल कर दिया गया, पोर्ट ब्लेयर का नाम बदल गया. ये बहुत हर्ष की बात है. गुलामी के चिन्हों को मिटाया ही जाना चाहिए.
और गुलामी के चिन्हों को मिटाने का जो कार्य मोदी सरकार कर रही है, मैं उसके लिए उन्हें धन्यवाद देता हूँ। जे पी नड्डाजी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे, काय बैठक? ते जे पी नड्डाजी मुंबईला येत आहेत. एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेलं आहे, त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ते घेणार आहे. धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली आहे. तर धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे, त्यामुळे मी ते बोलावे हा भाग नाही. लोकांना माहीत आहे मी धनगर समाजाच्या बाजूने कायम आहे. मी नेहमीच त्यांची बाजू घेतो. मला देखील धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेले आहे. आरक्षणाच्या मागणीवर निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल. चारही बाजूने आमच्या समाजाच्या लोकांचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. मुद्दा ऐकून घ्या माझा. हे बघा, मी माझी भूमिका माझ्या समाजाला माहीत आहे. धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे. मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही. लोकांना माहीत आहे की मी धनगर समाजाच्या बाजूनं कायमच आहे. मी कार्यकर्ता आहे आणि धनगर समाजातून वर गेलो आहे. धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळं जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला माझा नेहमी पाठिंबा असतो. देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणालो होतो, परंतु त्यातल्या काय क्रिटिकल परिस्थिती त्यांनाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे. म्हणजे तो विषय झाला. ॲफिडेविट देणं अमुक, निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल. आमचा चारही बाजूनं प्रयत्न सुरू आहे. हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो, सुप्रीम कोर्टामध्ये हारलो, तिथंही आमचा प्रयत्न सुरू आहे. पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल. दुसऱ्या बाजूनं जी समिती नेमली, शिंदे समिती, त्या समिती 5 राज्यामध्ये जाऊन आली आहे. 2 राज्यामध्ये जाऊन येऊन त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. चारही बाजून आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या पार्टीत काम करणारे नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी ते ताकदीनं प्रयत्न करतायत, आंदोलन करतायत. आणि आता आमचा एकच प्रश्न राहिला आहे. बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत. एकच प्रश्न राहिला आहे तो आरक्षणाचा, आणि तोही प्रश्न निकाली निघेल अशा बाबतीमध्ये आमचा सगळ्या बाजूनं प्रयत्न सुरू आहे. सरकार सकारात्मकतेनं आम्हाला प्रतिसाद देतं आहे, परंतु ते निर्णयापर्यंत यावं अशा पद्धतीनं आमच्या लोकांची भूमिका आहे, मागणी आहे. आणि मला वाटते निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून निघेल. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.